नमस्कार, मी गोपाल पाटील. आत्महत्या केली त्यानं आजही परिवाराला त्याची आठवण येते. ढसा ढसा रडते त्याची आई जेव्हा फोटो त्याचा बघते. ढसा ढसा रडते त्याची आई जेव्हा फोटो त्याचा बघते. रस्त्याच्या कडेला जाऊन बाप त्याची वाट बघतो. रस्त्याच्या कडेला जाऊन बाप त्याची वाट बघतो. आजही आलं नाही लेकरू म्हणून घरात जाऊन एकटा रडत बसतो. आजही आलं नाही लेकरू म्हणून घरात जाऊन एकटाच रडत बसतो. गोठ्यातलं ढोरही आज पाणी पेईना. गोठ्यातलं ढोरही आज पाणी पेईना. त्यालाही वाटतं की आमचा मालक अजून काही येईना. शेतीलाही जणू त्याची सवय झाली होती. त्याला पाहून पिके डुलक्या घेत होती. शेतीलाही जणू त्याची सवय झाली होती. त्याला पाहून पिके डुलक्या घेत होती. आज पिकेही विसरून गेली डुलक्यात घ्यायला. आज पिकेही विसरून गेली डुलक्या घ्यायला. त्यांनाही वाटतं की मालक कसा येईना पाणी द्यायला. त्यांनाही वाटतं की आमचा मालक अजून काही येईना पाणी द्यायला. पत्नी मात्र घराच्या कोपऱ्यात एकटीच जाऊन बसते. पत्नी मात्र घराच्या कोपऱ्यात एकटीच जाऊन बसते. समाजाच्या वाईट नजरांना रोज सामोरे जात असते. समाजाच्या वाईट नजरांना रोज सामोरे जात असते. तिलाही प्रश्न पडतो तिच्या मुलांच्या भावी आयुष्याचा. तिलाही प्रश्न पडतो मुलांच्या भावी आयुष्याचा. आत्महत्या करण्यापूर्वी एकदा विचार कर तू तुझ्या परिवाराचा, शेतीचा आणि गोठ्यात बांधलेल्या त्या जनावराचा. आत्महत्या केल्यावर तुला वाटलं सुटलं आपलं कोडं. आत्महत्या केल्यावर तुला वाटलं सुटलं आपलं कोडं. तू गेल्यावर मात्र तुझ्या परिवाराच्या नशिबी येतील फक्त आणि फक्त हातावर पोरं. कर्ज झालं असेल तर ते हिमतीने फेड. कर्ज झालं असेल तर ते हिमतीने फेड. जीव देऊन मात्र करू नको तुझ्या मुलांच्या आयुष्याचा खेळ. करू नको तुझ्या मुलांच्या आयुष्याचा खेळ.